एक महत्त्वाची बातमी येते। मुंबईतल्या हार्बर मार्गावर वाहतूक विस्कळीत झालेली आहे। एक डबा रुळावरून घसरलाय, त्यामुळे पनवेलहून सीएसएमटी कडे जात होती लोकल ती मध्येच अडकलेली आहे। वडाळा ते सीएसएमटी हार्बर वाहतूक त्यामुळे ठप्प झालेली आहे। पनवेलहून सीएसएमटी कडे जाणारी लोकल ही रस्त्यातच बंद पडली, ती रुळावरून खाली घसरली, त्यामुळे वडाळा ते सीएसएमटी ही वाहतूक बंद झालेली आहे। हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी या बातमीकडे लक्ष ठेवायचं आहे। एक डबा रुळावरून घसरलाय, आता तो पुन्हा रुळावर उभा करून ती गाडी पुढे सोडत नाही, तोपर्यंत ही वाहतूक अशीच विस्कळीत राहणार आहे। हार्बर मार्गावरची बातमी आपण बघतोय। वडाळा ते सीएसएमटी दरम्यान हार्बर मार्गावर एक ट्रेन रुळावरून खाली आलेली आहे। एक डबा रुळावरून घसरलाय, आता तो डबा पुन्हा रुळावर ठेवण्याकरता वेळ लागणार आहे आणि त्यानंतर ती गाडी पुढे पाठवली जाईल। पण दरम्यानच्या काळात पनवेलहून सीएसएमटी कडे, वडाळ्याहून सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात हार्बर मार्गावर फटका बसलेला आहे। खरं तर थोडी दुपारची वेळ आहे, त्यामुळे तसे प्रवासी तुलनेने कमी असतात। अगदीच पीक अवर नाहीये, पण निदान 1-2 तासामध्ये हा प्रश्न मार्गी लागायला हवा आणि वाहतूक सुरळीत व्हायला हवी, कारण संध्याकाळी परतणारे जे चाकरमानी आहेत त्यांना याचा फटका बसू नये अशी अपेक्षा आपण करूया। पण पहिल्याच आठवड्याचा दिवस आणि वडाळा ते सीएसएमटी हार्बर मार्गावर वाहतूक विस्कळीत झालेली आहे। एका गाडीचा डबा रुळावरून घसरला आणि त्यामुळे ही घटना घडली आहे। येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांवर त्याचा परिणाम झालेला आहे। वाहतूक विस्कळीत झालेली आहे। हार्बर मार्गावरून जर आता तुम्ही प्रवास करत असाल किंवा करणार असाल तर थोडी काळजी घ्या। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी सविस्तर बोलूया। सुस्मिता, काय अपडेट? नक्कीच अतिशय महत्त्वाची ही घटना म्हणावी लागेल। वडाळा ते सीएसएमटी हार्बर वाहतूक ठप्प आहे। सुस्मिता, काय अपडेट कळतंय? आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया। त्यांचा आवाज आपल्यापर्यंत सलग पोचत नाहीये, पण आपण बघतोय वडाळा ते सीएसएमटी हार्बरची वाहतूक ठप्प झालेली आहे, विस्कळीत झालेली आहे। लवकरात लवकर हा डबा रुळावर उभा करून पुढे ट्रेन ही सोडली जाईल अशी अपेक्षा करूया, जेणेकरून मार्गावरची वाहतूक सुरळीत होईल, पण त्याला अजून काही कालावधी लागणार आहे। आमचे प्रतिनिधी आशिष सूर्यवंशी यांना अधिक विचारूया। आशिष, काय अपडेट? सध्याला मी कुर्ला स्थानकावर उभा आहे। कुर्ला स्थानकावरती अशी हार्बर मार्गावरची जी वाहतूक आहे ती वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली। नवी मुंबईतून मुंबईकडे ज्या काही गाड्या येत असतात त्या गाड्या अतिशय धीम्या गतीने कुर्ला स्थानकापर्यंत पोहोचतायत, मात्र कुर्ल्यापासून पुढची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। सीएसटी ते वडाळा दरम्यान रुळावरून डबे घसरल्यानं ही वाहतूक ठप्प झाल्याचं कळतंय। नशिबाने ही दुपारची वेळ आहे, दुपारच्या वेळी एवढी वर्दळ या स्थानकावर नसते, कमी असते। हीच गोष्ट जर संध्याकाळी घडली असती तर अक्षरशः प्रवाशांची तारांबळ उडाली असती। मात्र सध्याला आता 40 डिग्री टेम्परेचर बाहेर आहे आणि या उन्हात आलात बरेच लोक हे रेल्वे रुळावरनं चालत कुर्ल्यापर्यंत येताना पाहायला मिळत आहेत आणि ही अतिशय भयानक परिस्थिती आहे। चाकरमान्यांनी सध्याला ही अपडेट घेऊनच प्रवास करावा किंवा हार्बर मार्गावरती प्रवास टाळावा असं सांगण्यात येत आहे। नक्की नक्की आशिष, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी आशिष सूर्यवंशी यांना सुद्धा आता ऑफिसला यायला उशीर होईल, पण असेच जे सगळे चाकरमानी आहेत जे हार्बरनी प्रवास करतात, दुपारच्या वेळेला प्रवास करत असतील, त्यांनी मात्र काय परिस्थिती आहे ते बघा आणि मगच पर्यायी मार्ग काही उपलब्ध होतो का त्याची चाचपणी करा।